विद्यार्थी मित्रांनो, केमिकल कायनेटिक्स जो आपण सुरुवातीचा भाग बघितलेला आहे त्याच्याच पुढचा भाग आज आता आपण बघूयात. त्यामध्ये आपण बघणार आहोत रेट लॉ. तर रेट लॉची एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे ते बघा. रेट लॉ इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइन्ड इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला एक्सपेरिमेंट फॉलो करूनच डिटरमाइन करायचं आहे. एक्सपेरिमेंटली डिटरमाइन्ड इक्वेशन which expresses rate of chemical reaction in terms of molar concentration, concentrations of reactants. अशा प्रकारे ही डेफिनेशन आहे. परत एकदा रिपीट करते बघा काय असणार आहे डेफिनेशन. रेट लॉ इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइन्ड इक्वेशन which expresses rate of chemical reaction in terms of molar concentrations of reactants. अशा प्रकारची ही डेफिनेशन असणार आहे. आता ही कशी अप्लाय करायची वेगवेगळ्या रिएक्शन्स वरती आता आपण बघूयात. वी नो आवर जनरल केमिकल इक्वेशन AA plus BB gives CC plus DD. For this reaction, rate of reaction is given as rate of reaction is directly proportional to molar concentrations raised by some power. बघा आपण आधी रेट ऑफ रिएक्शनची डेफिनेशन बघितलेलो आहे. ते काय असणार आहे. It is rate of reaction is increase in concentration of product or decrease in concentration of reactant. अशा प्रकारे पण हा आणखी एक डेफिनेशन करता येते. Rate of reaction is directly proportional to molar concentrations raised by some power. अशा प्रकारे आहे ही डेफिनेशन. त्यानुसार जर आपण रेट काढला तर रेट कसं असणार आहे. रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन्स रिएक्टंट्स घेऊयात आपण. मोलार कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ रिएक्टंट्स पुढे काय म्हटलं बघा. रेज्ड बाय सम पॉवर. तर हे जे पॉवर्स आहेत एक्स आणि वाय हे टोटली डिफरंट आहेत. एक्सपेरिमेंटली डिटरमाइन्ड आहेत. हा ए आणि बी जे कोइफिशियंट्स आहेत त्याचा आणि ह्या एक्स आणि वायचा कसलाही संबंध असणार नाहीये. तर मग आता आपल्याला हे प्रपोर्शनॅलिटी साइन नको आहे. तर मग आपण काय करणार. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू एक्स अँड दॅट ऑफ बी रेज टू वाय. अशा प्रकारे मग हे जे इक्वेशन तयार झालेलं आहे ह्या इक्वेशनला आपण काय म्हणणार. रेट लॉ. तर बघा काय असणार आहे रेट लॉ डेफिनेशन मध्ये. रेट लॉ विच एक्सप्रेसेस रेट ऑफ केमिकल रिएक्शन इन टर्म्स ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ रिएक्टंट्स. त्या पद्धतीनं कुठल्याही रिएक्शनचा रेट लॉ आपल्याला डिटरमाइन करता येतो. या ठिकाणी के हा काय असणार आहे माहिती आपल्याला. कॉन्स्टंट असतो. या ठिकाणी आपण म्हणतो रेट कॉन्स्टंट. या पद्धतीने असणार आहे. बघू आता याची 3 एक्झाम्पल जर आपण बघितली कन्सिडर करा. 3 डिफरंट केसेस बघूयात. पहिली केस बघूयात. एक्स आणि वाय ह्या दोन्हींच्या एक्सपेरिमेंट फॉलो करून जर व्हॅल्यूज काढल्या आपण त्या जर एक असतील तर हा रेट लॉ कसा येईल बघा. रेट इज इक्वल टू के इंटू ए रेज टू 1 अँड बी रेज टू 1. या पद्धतीने येईल. मग लक्षात घ्या ह्या अशा पद्धतीच्या रिएक्शन मध्ये रेट लॉ काय करणार आहे. इट इज लिनियरली डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड बी. लिनियरली एक आहे हात दोन्ही ठिकाणी त्यामुळे हा लिनियरली डिपेंड करणार आहे. जर ह्यातला कुठल्याही एकाचा कॉन्सन्ट्रेशन आपण डबल केलो. कन्सिडर करा एचं कॉन्सन्ट्रेशन आपण डबल केलो. डबलचा अर्थ काय इथं ट्वाईस येणार आहे. त्यामुळे 2 रेज टू 1 काय येणार आहे 2 येणार आहे. त्यामुळे रेट काय होणार आहे. रेट गेट्स डबल्ड. मग आपण असंही म्हणू शकतो इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए और बी बीच्या संदर्भात तेच असणार आहे. ए और बी इज डबल्ड रेट आल्सो डबल्ड. आता याच पद्धतीने दुसरी एक केस बघूयात. या केसमध्ये काय बघणार आहे आपण. एक्स इज इक्वल टू 2 अँड वाय इज इक्वल टू 1 असं केलो तर रेट लॉ काय येईल.
रेट इज इक्वल टू के इंटू के रेस टू 2 अँड बी रेस टू 1 अशा प्रकारे येईल. तर बघा कसं होणार आहे या ठिकाणी. आता जर आपण इथं एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलो, एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलो म्हणजे काय, ट्वाईस येणार आहे. ऑब्व्हियसली 2 रेस टू 2 किती असेल, 2 रेस टू 2 येणार आहे 4. त्यामुळे आपण इथं म्हणू शकतो इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डबल केलो आपण, तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, रेट इन्क्रीज्ड बाय फॅक्टर 4. रेट इन्क्रीज्ड बाय फॅक्टर 4 अशा पद्धतीने येईल. तर तिसरी केस बघूयात. कन्सिडर करा एक्स इज इक्वल टू 0. त्यामुळे रेट लॉ काय येणार आहे, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 0 बी रेस टू 1. ए रेस टू 0चा अर्थ 1 येणार आहे. त्यामुळे इथं काय असणार आहे बघा, आपल्याला इथं सांगता येईल असं की काय म्हणणार आपण, रेट ऑफ रिएक्शन is independent of concentration of A. Independent of concentration of A. याचाच अर्थ काय, कॉन्सन्ट्रेशन A चं वाढवलं तरी रेटवर काही फरक पडणार नाही, कमी केलात तरी रेटवर काय फरक पडणार नाही. याचं उदाहरण पाणी. आपण एखाद्या रिएक्शन्समध्ये पाणी आवश्यक तेवढं घातलं तरी रेट तेवढाच राहतो, जास्त जरी पाणी आपण घातलो तरी रेट तेवढाच राहतो. तर अशा प्रकारे हा रेट लॉ आहे. आता आपण दुसरा पॉइंट बघूयात. दुसरा पॉइंट आहे बघा, ऑर्डर ऑफ रिएक्शन. काय असणार आहे, ऑर्डर ऑफ रिएक्शन. काय आहे याची डेफिनेशन, आहे, तर ह्या ठिकाणी आपण आता ओव्हरऑल ऑर्डर बघूयात. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन इज अ सम. इट इज अ सम म्हणजे काय, बेरीज. sum of powers of concentration terms. Sum of powers of concentration terms in rate law. रेट लॉ मध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्म्स न रेज केलेल्या ज्या पॉवर्स आहेत त्यांची बेरीज म्हणजे काय असणार आहे, ऑर्डर ऑफ रिएक्शन असणार आहे. तर कन्सिडर करा एक रिएक्शन, आपली मघाचीच रिएक्शन, AA प्लस BB gives CC प्लस DD. या रिएक्शनसाठी रेट लॉ कडूयात आपण. रेट लॉ काय असणार आहे, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू X B रेज टू Y. त्यामुळे मग ऑर्डर काय येईल, ऑर्डर इज इक्वल टू सम म्हणजे बेरीज आहे. कशाची बेरीज, पॉवर्स कुठले आहेत, X आणि Y. पॉवर्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स एक्स आणि वाय असणार. मग ऑर्डर येईल एक्स प्लस वाय. या पद्धतीने ऑर्डर येईल. आपण याचं एक्झाम्पल बघूयात. पहिलं एक्झाम्पल बघूयात आपण. तर H2O2 म्हणजे काय, हायड्रोजन पेरॉक्साईड. ह्याचं जर डिसोसिएशन आपण केलो तर आपल्याला काय मिळतं, H2O प्लस O2. अशा पद्धतीने ही रिएक्शन आपल्याला बघायला मिळते. तर ह्या रिएक्शनचं जर रेट लॉ एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केलाय, हे आपल्याला ही रिएक्शन ऑब्झर्व करून काढता येत नाही. हा रेट लॉ आपल्याला एक्सपेरिमेंटलीच फॉलो करावा लागतो. तर काय तो हा रेट लॉ, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कुठला आहे, H2O2. हा 2 कोइफिशियंट आहे, त्याचा इथं कुठेही संबंध रेट लॉ मध्ये येत नाही, कारण का आपणला एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड आहे. पण इथं या ठिकाणी एक्सपेरिमेंट न आपल्याला ही जी पॉवर येणार आहे ही येणार आहे 1. त्यामुळे ह्या रिएक्शनची ऑर्डर काय असणार आहे, धिस रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर्ड रिएक्शन. दुसरं एक्झाम्पल बघूयात आपण. कन्सिडर करा हायड्रोजन गॅस इज ट्रीटेड विथ आयोडीन. इट गिव्स ट्वाइस HI. या आपल्या रिएक्शनसाठी रेट लॉ काय बघा, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 रेज टू 1 अँड दॅट ऑफ I2 रेज टू 1. बघा इथं मग आपल्याला काय म्हणता येईल, तर इथं आपल्याला म्हणणार आहे, जर हायड्रोजन गॅस हा रिएक्टंट कन्सिडर केलो तर रेट ऑफ रिएक्शन ऑर्डर ऑफ रिएक्शन फर्स्ट ऑर्डर. जर आयोडीन हा रिएक्टंट कन्सिडर केलो आपण
तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन किती असणार आहे 1, कारण हा रेज पॉवर 1 न केलेली आहे, मग 1. पण ओव्हरऑल ऑर्डर काय येणार आहे? ओव्हरऑल ऑर्डर इट इज अ सम ऑफ पॉवर्स, बेरीज आहे. पॉवर्स किती तिथे, इथे 1 आहे, इथे 1 आहे, त्यामुळे पॉवर्सची बेरीज किती येणार आहे 1 + 1 इट इज इक्वल टू 2. त्यामुळे धिस रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर्ड reaction, but it is first order reaction by considering hydrogen gas and first order reaction by considering iodine gas. लक्षात आलं? तर याच्यासाठी बघा लक्षात घ्या ऑर्डर ऑफ रिॲक्शनची फीचर्स म्हणा अथवा कीज म्हणा काय काय आहेत बघा. तर पहिलं म्हणजे काय, ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही फक्त आपल्याला एक्सपेरिमेंटलीच काढता येते. Order of reaction is experimentally determined value. दुसरं काय असणार आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्शन मे बी इन इंटिजर्स, म्हणजे होल नंबर्स पूर्णांकामध्ये असतील, फर्स्ट ऑर्डर असेल सेकंड ऑर्डर असेल. इट मे बी 0, काही वेळा ऑर्डर ऑफ रिॲक्शन 0 सुद्धा असू शकते. तिसरं पण अजून एक आहे बघा, इट मे बी इन फ्रॅक्शन्स, अपूर्णांकात सुद्धा आपल्याला ऑर्डर ऑफ रिॲक्शन मिळू शकते. बघा अजून एक आहे बघा, आपण थर्ड ऑर्डर रिॲक्शन फार कमी आहेत. थर्ड ऑर्डर रिॲक्शन्स आर व्हेरी फ्यू, म्हणजे आपल्याला 0 ऑर्डर मिळतात, फर्स्ट ऑर्डर मिळतात, सेकंड ऑर्डर मिळतात, फ्रॅक्शन्समध्ये मिळतात, पण थर्ड ऑर्डर रिॲक्शन्स अतिशय कमी आहेत. आणि ह्याच्यापेक्षा जर जास्त ऑर्डरचे रिॲक्शन पाहिजे असतील म्हणजे कुठल्या हायर ऑर्डर्ड रिॲक्शन्स, तर त्या मात्र कशात, दे आर व्हेरी रेअर, अगदी कमी आहेत. तर अशा प्रकारे आज आपण 2 पॉइंट्स बघितलो, एक म्हणजे रेट लॉ आणि दुसरं म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन.